इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। खरं तर सरकारचा आणि प्रशासनाचा हा निर्णय चुकीचा आहे। इथली झाडे तोडणे, या ठिकाणी जे पीपीपी तत्वावर एक्झिबिशन सेंटर बनणार होते, आता कालच्या सायंकाळपर्यंत आपले कुंभमेळा मंत्री तथा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी तसा शब्द दिलेला आहे। मीडियावर पेपरला बातमी आपण वाचली आहे। आपण गिरीश भाऊंच्या शब्दावर विश्वास ठेवायला काही हरकत नाही असं मला वाटतं। फक्त आता आयुक्तांचा शेवटचा निर्णय काय होतो, कारण आयुक्तांनी सरकारला पण अंधारात ठेवून आणि नाशिककर जनतेला पण विश्वासात न घेता अंधारात ठेवून जो एक्झिबिशन सेंटरचा प्रस्ताव आणला, टेंडर फ्लॅश केलं, देण्याचं म्हणजे गाठ घातला, झाडं तोडण्याचं जे ठरवलं, हा नेमका सावळा गोंधळ जो आहे प्रशासनाचा आणि सरकारचा तो जनतेसमोर अजून येत नाहीये। येत्या 2 दिवसात सरकारने आणि आयुक्त प्रशासनाने स्पष्ट भूमिका उघड करावी। आमची नाशिककरांची नव्हे, राज्यभराची, देशभराची आता ही मागणी होत आहे। तपोवनातील एकही झाड तोडता कामा नये। उलट याच्या आगे तुम्ही 15,000 म्हणतात, मी तर म्हणतो 15 लाख झाडं लावा, तो आमच्यासाठी आनंदाचा क्षण राहील। कारण पर्यावरणाचा जेव्हा ऱ्हास होतो आणि निसर्ग जेव्हा कोपतो, त्या निसर्गाच्या कोपामुळे जास्तीत जास्त म्हणजे पोहला जातो, ज्याचं नुकसान होतं तो सामान्यातल्या सामान्य माणसांचं मोठं नुकसान होतं, त्याच्यावर मोठा घाला घातला जातो। हे सरकारने, प्रशासनाने समजून घ्यावे। दुसरा महत्वाचा विषय असा की तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आपले मंत्री, कुंभमेळा मंत्री, जे पद संविधानिक नाहीच आहेत परंतु कुंभमेळ्यासाठी त्यांनी तयार केले, काही हरकत नाही, ते कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांना एक सूचना आहे, विनंती आहे आणि त्यांच्याकडनं एक अशी अपेक्षा आहे। गिरीश भाऊ, तुम्ही जामनेरचे आमदार आहात, गिरीश भाऊ तुम्ही जळगाव जिल्ह्याचे आहात, गिरीश भाऊ तुम्ही राज्याचे मंत्री आहात, परंतु गेल्या अनेक वर्षापासून आम्ही ज्या घडामोडी बघतोय, ज्या महत्वाच्या काही नाशिक जिल्ह्याच्या शहराच्या बाबीवर, निर्णयावर तुम्ही अति हस्तक्षेप करताना आम्हाला सतत दिसून येतं। राज्याकडे लक्ष द्यायचं सोडून तुम्ही नाशिकवरच का अति लक्ष घालतात, हे आमच्या नाशिककरांना आणि जिल्हावासियांना पुढं समजत नाहीये। आमची तुम्हाला म्हणजे हात जोडून विनंती आहे, सूचना आहे, एक अपेक्षा व्यक्त करतो, तुम्ही जामनेर विधानसभा मतदारसंघाचा राजीनामा द्या आणि तुमचे नाशिक शहरामध्ये जे पक्षाचे 3 आमदार आहेत ना, त्या आमदाराचा एखाद्याचा राजीनामा घ्या। या ठिकाणी एक पोटनिवडणूक घ्या, तुम्ही स्वतः या नाशिक मधून निवडणुकीला, विधानसभेला उभे राहा। पोटनिवडणुकीतून जर तुम्ही इथे विजय झाले, नाशिककरांनी जर तुम्हाला भरभरून मतदान दिलं, तर तुम्ही पुन्हा एकदा सरकारमध्ये मंत्रीपद घ्या। इतकंच नव्हे, त्या मंत्रिपदानंतर तुम्ही जर भविष्यात देवेंद्र फडणवीस हे जर केंद्रामध्ये गेले, तर गिरीश भाऊ तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी आहे। आणि मग आम्हाला जो आनंद होईल नाशिककरांना, त्या गिरीश भाऊ नाशिक शहरातून निवडून आले, आमदार झाले, मंत्री झाले, जर मुख्यमंत्री झाले, तर स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत नाशिककरांना मुख्यमंत्रीपद भेटलं नाहीये, तर गिरीश भाऊंच्या रूपाने आम्हाला मुख्यमंत्रीपद भेटेल आणि आमचा आणखी झाडं न तोडता, पर्यावरणाचा ऱ्हास न करता आणखी जो तुम्हाला विकास करता येईल तो तुम्ही जरूर करावा, अशा तुम्हाला विनंती, सूचना आणि अपेक्षा आहे। धन्यवाद। दत्तू बोडके, नाशिक।